बघा हे कॉलेज आहे मागं 7:30ला गेटच्या आतमध्ये बोलवलं आहे. फायनली मित्रांनो पेपर झाला आहे. आता 11:30 झाला आहे आणि आल्याच्यानंतर जवळपास 11:15 वाजले. प्रश्न तर असले म्हणजे काही छोटे होते आणि 200 मार्काची एक्झाम आणि त्याच्यात एवढे क्वेश्चन म्हणजे 200 क्वेश्चन होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आपण एक्सप्लोर करायला जाणार आहे पुणे आपण 2 दिवस एक्सप्लोर करणार आहे. आता जातो आपण एक्झाम आहे MBAची, त्यासाठी चाललो आहे. उद्या एक्झाम आहे म्हणजे 2 तारखेला एक्झाम आहे. निगडीत आपला पेपर आहे, तर त्यानिमित्त आपण 2 दिवस एक दिवस आज आपण एक्सप्लोर करू पुणे आणि त्यानंतर निगडी साईडचा एरिया तो एक्सप्लोर करणार होते. चला तर जाऊया पुण्याला, मस्त एन्जॉय करा. ब्लॉग चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो अगदी 15 किलोमीटर एवढं अंतर पार करताच आपण आता आलो आहे भीमा नदीच्या पुलावर. समोर जे दिसते ते बोट आता मासे पकडण्यासाठी चालले आणि हाच तो फ्लेमिंगो पॉईंट आहे. हिवाळ्यामध्ये फ्लेमिंगो पक्षी इथं भरपूर येत असतात. वरती बघू शकता एकदम सुंदर असा निसर्ग इथं. आणि आता ही बोट हा जो पूल आहे त्याच्या खालून ह्या साईडला निघेल, समोरच्या साईड. तर मित्रांनो अगदी 15 किलोमीटर अंतर पार केल्याच्या नंतर आपण आलो आहे भीमा नदीच्या पुलावर, जो की भिगवण आणि कोंढरा चिंचोली या गाव म्हणजे की डिक्सलचा पूल याला बोललं जातं. तर त्या पुलापाशी आलो आहे. तर आत्ताची जी बोट बघितली आपण ती ह्या साईडला होती समोरच्या, तर ह्या रस्त्याच्या खालून ती डायरेक्टली अशी ह्या साईडला झाली पूर्ण. आणि इथं समोरच जर बघितलं तर इथं मच्छीमार आहेत ज्यांनी आता दिवसभर पूर्ण मच्छी पकडलेली, तर ती आता मच्छी ते भिगवणला व्यापारासाठी घेऊन जाताना दिसत आहेत. मित्रांनो जी भिगवणची सुप्रसिद्ध मच्छी बोलली जाते तीच ह्याच भीमा नदीमध्ये पकडली जाते. आणि भिगवण इथून फक्त एक 8 किलोमीटर असेल, कारण ह्या नदीच्या आपल्याला असं राऊंड मारून जायचं, भरपूर लांब इथून. आणि चला तर आता जवळपास 4:30 वाजले, परंतु ऊन भरपूर आहे. मला बघू शकतो तुम्ही, मला घाम आलाय आणि सूर्य पण अजून मागे दिसत आहे. तर असं खूप मस्त असं तिथं क्लायमेट आहे. आणि फ्लेमिंगो पक्षीसुद्धा इथं हिवाळ्यामध्ये पाहायला मिळतात. तो हाच पॉईंट आहे जिथं फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात. त्यानंतर इथं बोटिंग वगैरे पण असतं, जे की तुम्हाला जर फ्लेमिंगो पाहायचे असतील तर बोटद्वारे तुम्ही जाऊ शकता. तर चला तर जाऊया आता. पुणे आपल्यापासून आणखी 115 किलोमीटर राहिलेले. तर मित्रांनो आपण त्या पुलावरती थांबलो होतो. त्यानंतर अगदी थोडंच जवळ आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की भीमा नदी मासेमारी बरोबरच आणखी खूप उपयोगाला येते. इथं जे समोर दिसत आहेत ही गुरे राखण्यासाठी लोक आलेले. तर इथं जे लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी खूप वरदान ठरते, कारण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी खाली जातं त्यावेळेस इथल्या आसपासच्या गावातील लोकांना भीमा नदीमध्ये आपले गुरं घेऊन येण्याची संधी मिळते चारण्यासाठी. आणि ज्यावेळेस ते पाणी खाली जातं त्यावेळेस जे राखण्यासाठी येतात त्यांना काही टेन्शन नसतं, कारण एवढं मोठं खूप परिसर आहे. त्याच्यामध्ये जर त्यांनी डायरेक्टली गाया सोडून दिल्या तर त्या दिवसभर निवांत चालू शकतात. आणखी जर तुम्हाला भीमा नदीचा आनंद घ्यायचा असेल तर हे बघू शकता इथं समोर आता दिवस मावळ्याच्या वेळेस पक्षी बसलेले आहेत पाण्याच्या साईडला. खूप सुंदर असं क्लायमेट वाटतं इथं. हा समोरचा जो रोड आहे तो भिगवणला जातो आणि हे जर बघितलं बॅक साईडला तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये जातं. आता हा जो पूल आहे तो सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या बरोबर सेंटरला येतो. त्या पुलाचं आणखी काम राहिलेलं आहे. पूल सध्या कमकुवत आहे. जर तुम्ही मोठी गाडी वगैरे काही घेऊन येत असाल तर त्या पुलावरून येऊ नका, तिथं तुम्ही अडकू शकता समोर, तिथून गाडी तुमची पास नाही होणार. तर मित्रांनो मी जे मागं दाखवलं ते होतं भिगवण गाव. आपण आता भिगवणच्या बाहेर आहे आणि हा जो बघू शकता माझ्या मागं जो आहे तो सोलापूर पुणे हायवे. आता सोलापूर पुणे हायवेने आपण डायरेक्टली पुण्याला जाणार आहे. परंतु भिगवणमध्ये आल्याच्या नंतर एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. भिगवणमध्ये एक खूप मोठं कॉलेज आहे, म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूल झालेलं आहे. मला ते बघून असं वाटलं की ते तुम्हाला पण दाखव. आणि आणखी एक हॉटेलचा माणूस असा हात करतो, ये इकडे या इकडे ते पण दाखवतो तुम्हाला. बाहुला आहे असा हात फाडकतो असं. तर मित्रांनो मी जे बोललो होतो ते इंग्लिश मिडियम स्कूल समोरच आहे. अनंतराव पवार म्हणजे हे VP कॉलेजचंच, जे बारामतीमध्ये VP कॉलेज आहे त्यांची जी ब्रँच दिसते.
कारण विद्याप्रतिष्ठानचं लिहिलेलं आहे अनंतराव पवार, म्हणजे पवारांचंच कॉलेज, VP कॉलेज. आणि जो माणूस बोललो मी तुम्हाला हात करतो तो हा बघा, त्या हॉटेलचा माणूस, तो हात फडकवतो इकडे या करतोय. तर असं होतं भिगवण. आता चला तर जाऊया आणखी पुढं. इथून आता आपल्याला जाण्यासाठी आणखी 2-2.5 तास तर सहज लागेल, कारण नंतर पुढं जाऊन पुण्यामध्ये ट्रॅफिक पण भरपूर असतं. तर मित्रांनो, आता आपण भिगवणपासून जवळपास 30 किलोमीटर एवढ्या अंतरावर आलो आहे. समोरच माझ्या पाटणचा टोल नाका आहे आणि इथं जो मागं दिसतोय तो पालखी महामार्ग, संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, जो की बारामतीला जातो. आणि त्या पालखी महामार्गावर आहे ना फोटोशूट पण चालू आहे. एवढा जबरदस्त पालखी महामार्ग बनवला आहे. आणि एक सांगतो की भिगवण आणि पाटणच्या मध्ये ना एक कुरकू म्हणून गाव लागतं, तिथं MIDC. त्या MIDCतून येताना एवढा घाण वास येत होता ना की काय सांगू. तिथले लोक कसे सहन करत असतील ते त्यांनाच माहिती. एवढा अवघड आहे, कारण लय घाण वास येत होता. चला जाऊया आता. आणि ते काय होतं, गॉगल लावलं ना, गॉगल लावल्याच्यामुळे असं वाटतं की अंधारच पडलाय. आता जवळपास किती वाजल्यात, आता 5:30 वाजलेत, 5:45 वाजलेत, परंतु गॉगल लावल्यामुळे असं वाटतं लय अंधार पडलाय. चला जाऊया आणखी पुढे. तर मित्रांनो, आता आले पुण्याच्या रूममध्ये. तर इकडं गाडीची सर्व्हिसिंग केली, बॅटरी खराब झाली होती, बॅटरी टाकली. आणि आपल्या गावाकडल्यापेक्षा इथं मला स्वस्तच बॅटरी भेटली. गावाकडे मला 1,500 रुपये सांगितले, परंतु इथं त्यांनी माझ्याकडून फक्त 1,000 रुपये घेतले आणि सेम बॅटरी. तर शहरामध्ये आल्याच्या नंतर मला फक्त एक फायदा झाला, तो म्हणजे बॅटरी स्वस्तात मिळाली. चला तर आता जाऊया जेवण करायला. हे बघा रूम 3 महिने बंद असल्यामुळे भरपूर घाण आहे आतमधून. भेटूया, जाऊया आता जेवायला. वाघोलीला जातोय, मित्र आहे आकाश आलाय. चला तर जाऊ. तर काही आलो इथं पेट्रोल भरायला. आकाश गेला पेट्रोल भरायला. बघा, तर वाघोली आपल्यापासून 8 किलोमीटर आहे, म्हणजे जे हॉटेल आहे ते 8 किलोमीटर आहे. आणि आकाशने, म्हणजे आकाशला माहिती त्या हॉटेलमध्ये. बघू आता तिथं जाऊन आजिमला फोन करू. आजिम पण तिथंच राहतो ऑफिसमधला. आजिम तर तुम्हाला माहीतच असेल, ऑफिसमधला मित्र आहे, चांगला आहे राव पोरगा. त्यानंतर अक्षय पण राहतो तिथं. अक्षय येतो का ना काय माहीत नाही. आजिमचं वीक ऑफ आहे, पण अक्षयचं वर्किंग आहे आज. अक्षय म्हणजे आपल्या टीममेट आहे, आपल्या टीम मेंबर आहे. तर जाऊ आता, बघू पेट्रोल कधी टाकून येतो आहे. पण आता राव एक गोष्ट लय भारी आली, मगाशी ते बॅटरी टाकायला गेलतो ना, तिथं आपले पैसे सेविंग झाले चांगले. आणि प्लस त्याच्यात आपल्याला 2 वर्षाची वॉरंटी दिली त्यांनी. गावाकडं ज्यावेळेस मी विचारलं होतं त्यावेळेस मला 1,500 रुपये सांगितलं, आणि प्लस त्याच्यामध्ये फक्त 18 महिन्याची वॉरंटी दिलेली. काहीतरी थोडंफार फायदा असतं, काही ना काय होतं. बघू आता. ट्रॅफिक पण लय राहू. गावाकडं कसं एकदम मोकळं राहतं. कुठं निघाला की एक 10-15 किलोमीटर जायचं म्हणलं की लय झालं, अर्ध्या तासाच्या आतमध्ये तुम्ही 10-15 किलोमीटर जाईल. पण पुण्यात असलं, पुणे म्हणजे सिटीत कुठं पण, तर सिटीत असलं तर एवढ्या एक 5-10 किलोमीटरला सुद्धा तास 1.5 तास लागतो. तर बघू आता. वाघोलीला जाताना एक रस्ता आहे, म्हणजे हडपसरला तो नवीन झालेला आहे. तिथं काय होतं काय नाही. हे बघा डॉन आले, लय दिवसांनी भेटलं आहे. चालले चिकन खायला. मित्रांनो, इथं भर उन्हाळ्यात पावसाळा झाला, इथं पाऊस यायला लागला आहे. पाणी यायला लागले. चला जाऊ आतमध्ये. जेवण येतच ना? नाही, मला वाटलं का वेगळं आहे. मित्रांनो, आलो गारवा हॉटेलमध्ये. मित्र आहे काय तुला? वेटर ओळखतात तुला? आकाशची ओळख लई लांबपर्यंत पोचली. आकाशला वेटर पण ओळखतात. मांजरीतून डायरेक्ट वाघोली. दाखव तो चिकन हांडी घ्यायची ना? कसली थाळी? चिकन थाळी होय, स्पेशल चिकन थाळी. चिकन चिल्ली ड्राय 260. खेकडा फ्राय. खेकडा खायचा काय? लेणार लागतो खेकडा. मित्रांनो, खेकडा कसं काय लागतो? तुम्ही खाल्ला का नाही? एक नंबर. खेकडा पिवळा उकड, खेकडा मसाला, वजडी, चिकन रस्सा किंवा आपलं कुठे गेलं ताट? समोर आहे ना थाळी. थाळी पुढं का? समोर कुठं? आमच्याकडे पुढं म्हणतात रे. मेन कोर्स स्पेशल रोटी राईस बनवून दिलं जाईल. अरे खाल्लं झालं. भाकरीचं काय? चपाती? चपाती असतं तर बरं झालं. स्पेशल थाळी. हा ही स्पेशल थाळी होय. स्पेशल चिकन थाळी 250. एका थाळीमध्ये एकच जण जेवण करू शकतो, अन्यथा 150 रुपये चार्ज आकारला जाईल. तुमच्याकडे आहेत का नाही एका थाळीत असे 2-4 जण खाणारी? आमच्याकडे तर नाहीत बाबा. नाही तर एका थाळीत खात असतात 4-4 जण. हॉटेल मालकाला धंदा इकावं लागेल. हॉटेल असं गेलं ना ते अवघड असतं. तर चला बघू वाटत आता आपली ऑर्डर कधी येते. तो पण काय घ्यायचं काय?
स्टार्टरला पुढे गेला एका दिसतं खेकडा दिसतोय मला. स्टार्टर लॉलीपॉप मसाला पापड घ्यायचा काय हां सांग त्याला. मित्रांनो जेवणची क्वालिटी एक नंबर राहू. आपल्या गावाकडे कसा रसा असतो तसाच रसा आहे सेम, काहीच बदल नाही. हा आपल्याला कसं पाहिजे गावातल्या माणसाला तिखट एक नंबर असं पाहिजे. रस्सा असला ना बाहेर लागतो. हे आम्ही ह्याला ना लोणीला खायला गेलतो, त्यांनी रस्सा म्हणून ग्रेव्ही दिली सगळी. खरं मित्रांनो इथली क्वालिटी ना दे बरं का. माझा प्लॅन काय होता हां डायरेक्ट हंडीत मागवायची, पण म्हटलं थाळी बघ म्हटलं थाळी कशी आहे. हां हां नाही पण मस्त क्वालिटी विषय नाही. आता हा रस्सा झाला त्यानंतर फ्राय बघू आणि सुगट एक नंबर सुगट बाहेर लागतं का. आकाशराव मांजरीतून इकडे येतो खायला 8 किलोमीटर लांब. एकदा माणसाला क्वालिटी माहीत झाली ना मित्रांनो माणूस कुठं पण जातो. चला आता खाऊ आणि कंटिन्यू करू. आजिमकडे जायचं आहे, अक्षयकडे जायचं आहे, तिथे गेल्यानंतर आणखी तिथं कंटिन्यू करू. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण जातो एक्झाम सेंटरला. कालचा व्हिडिओ आपण हॉटेलमध्ये जेवल्याच्या नंतर तिथं कंटिन्यू नाही केला. तर आता आपण जातो आहे एक्झामसाठी. सकाळी 7:30 वाजता म्हणजे गेटवर बोलवलं आहे. आता हे अंतर आपल्यापासून जवळपास 35 किलोमीटर एवढं दाखवतं आहे. मित्र येते रोहितला घेऊन आपण जाणार आहे तिथं, कारण तिथं गाडी वगैरे कुठं लावायचं काय आयडिया नाही, काही माहीत नाही त्याच्यामुळे. आणि आपले जे मटेरियल आहे ते पण त्याच्याकडे देता येईल. तर व्हिडिओ आपण रोहितपाशी गेल्याच्या नंतर कंटिन्यू नाही करणार आता, कारण 5:30 वाजलेत आणि 5:30 वाजल्याच्या नंतर अंधार असल्यामुळे काही दिसणार आहे. चला तर डायरेक्टली आपण तिथं कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर दाखवूया. चिपकवलं. तर मित्रांनो आता आला कॉलेज आहे इथं माझं. एक जणाने आमची हेल्प केली, पण त्याने काय केलं की त्याने सांगितलं गेट ह्या साईडला आहे. बरोबर आलं तर बरोबर, पण लगेच त्यांनी त्याचं कार्ड दिलं आणि त्याची इन्स्टिट्यूटची माहिती दिली. की नंतर काय करतात रिझल्ट लागला ना सारखं कॉल करणार, आमच्या कॉलेजला ॲडमिशन का हे ते लय कुठं नसतं. तर ह्याच्या अगोदर पण एकदा दिली होती 2019मध्ये CET. सारखे फोन करते ते. बघा ही कॉलेज आहे मागं. 7:30ला गेटच्या आतमध्ये बोलवलं आहे. आयला मुगेच 7:15 लय लवकर आलो राहणार आपण. 7:15ला आम्ही इथं पोचलो. जाऊ आता बघू 7:30ला आतमध्ये एंट्री. त्यानंतर 8:30 वाजता गेट बंद होईल आणि 9:30ला पेपर आणि 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत पेपर आहे. आणि त्यासाठी आपण रूमवरून निघालो 5:30 वाजताच. त्यानंतर रोहितला घेतला, रोहितच्या घरून नाश्ता वगैरे केला. नंतर इकडं हा बघा तो नमुना. आता ही सगळ्यांचं काय करणार असंच नंबर घेणार जेवढे पण पोर आहेत त्यांचे आणि नंतर त्याला कॉल करणार. पण MBAची एक्झाम इथं आहे, पण असं वाटत नाही ना पोरं नाहीत भरपूर आले, काहीच नाहीत. हां काय बघ ना 7:30ला त्यांनी सांगितलं गेटमध्ये यायचं आणि 7:30ला येऊन पण इथं पोरं नाही जास्त. मला वाटलं चुकीचा रस्ता आलो आपण. पुणे बिझनेस स्कूल, PCET, पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक, SB पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन. त्याच्या कॉलेजला फी पण त्यांनी सांगितलं रे 1,40,000. आपलं बरं आहे तिकडं 1,40,000 त्यानेपेक्षा. सायकलसाठी हां त्यातनं EWS काहीतरी असतं ना ते 50% भेटतं. आणि तरी पण झाली की रे 70,000. हे बघा आता ही घेत राहील असं नंबर घेणार प्रत्येक. आता या गेटवर पण आणखी भरपूर इन्स्टिट्यूटचे लोक आलेली, प्रत्येकाकडून असं नंबर घेणार. आता ही समोरचा जर आला ना विचारायला तर मी रॉंग नंबर सांगणार आहे. आमच्या रोह्याचा नंबर सांगतो त्याला. रोह्याला फोन करून आहो सर कॉलेजला ॲडमिशन घ्या. लय किस्से बाबा, लय त्रास देतात बाबा असली नाही तर. रोह्या म्हणून आमच्या फोटोग्राफीच्या कॉलेजला ॲडमिशन घ्या, मी तुम्हाला फोटो एडिटिंग शिकवतो सगळं. चला जाऊ आता. 7:30 वाजले, गेट चालू झालं आहे. पोरं पण भरपूर आले. मागं शीत नव्हती, 10 मिनिटापूर्वी पोरं नव्हती इथं, आता भरपूर आले. जातो आता. काय नाही गोवा आलते म्हणलं द्यावं तिकडे कुठे काय. फायनली मित्रांनो पेपर झाला आहे. आता 11:30 झाला आहे आणि झालं आल्याच्या नंतर का जवळपास 11:15 वाजलेत.
सगळे ब्लॉक 11:15 वाजलेत आणि कॉलेज मस्त आहे राव. कॉलेज लय मस्त होतं. आणि गेल्याच्या नंतर जर तुम्ही इथे जर येत असाल ना तर पेन घेऊन यावं, नाही तर पेन वगैरे देत नाहीत. आणि फोटो पण एक फोटोकॉपी ना डबल लागते. तर ज्यावेळेस आपल्याला ॲपेक्स करावं लागतं त्यानंतर दुसरा एक लागतं त्यांना दाखवायला, नाहीतर आधार कार्ड वगैरे घेऊन या. आणि एक किस्सा सांगतो, ज्यावेळेस पेपर होता ना त्यावेळेस एक जण आता आला की डायरेक्ट PCच्या पायात पडला. काय माहिती का नवीनच पासआउट झालेला होता, डायरेक्ट पाया पडला. काय पोरं निवांत झोपत होते, काय माहिती काय झालं होतं काय, नाही तर सकाळ पेपर होता त्याच्यामुळे पण ते झोपत असते. असला विषय होता. चला आता जाऊ. कुठं जायला अजिंक्य किती लांब आहे? दीड तास करून आता ट्रॅफिक लागणार पण असं पण नाही ना आपल्याला हेच लागेल, दीड तास कसंच लागेल. डोक्याला टेन्शन राहू, झोप तरी लागली. इतकं पहाटेपासून जागाच आहे. आता वर्किंग आहे काय आज? फायनली मित्रांनो आता मी रिटर्न आलो आहे, कारण एक्झाम तर झाली. त्यानंतर तुम्हाला जसं बोललं होतं की मला बाळगावांची मेंढरं तुम्हाला दाखवायची होती, त्यासाठी मी एक्झाम आज होती आणि त्यासाठी बाळगावांची मेंढरं दाखवण्यासाठी मी आज रिटर्न आलो. कारण आपण तर काय पुण्याला नंतर जाईलच, पण जे तुम्हाला मी प्रॉमिस केले ते तर मला पूर्ण करावंच लागेल. तर आता आलो आपण इथं चहा प्यायला थांबलो आहे. पाटसचा जो टोल नाका आहे त्यापाशी थांबलो आहे, कारण झोप लागते. पहाटे लवकर उठलो होतो, इथं चहा घेतो. तर तुम्हाला एक अनुभव सांगतो. ज्यावेळेस मी एक्झामला गेलो तिथं, एक्झामला गेल्याच्या नंतर सकाळी 7:30ला गेलो होतो तिथं आणि रूमवरून उठलो. तुम्ही तर बघितलंच असतं त्या व्हिडिओमध्ये की 4:30ला उठलो आणि त्यानंतर रोहितला फोन केला आणि त्याला घेऊन गेलो. तिथं गेल्याच्यानंतर आतमध्ये सेंटरला गेलो. 7:30 वाजता गेटमधून गेलो आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथं गेल्यावर त्यांनी फिंगर वगैरे घेतलं, व्हेरिफिकेशन केलं. आणि जर तुम्ही एक्झामला जात असाल तर तिथं गेल्याच्यानंतर तुम्ही आपलं आयडेंटिटी प्रूफ घेऊन जावा आणि एक फोटो एक्स्ट्रा घेऊन जावा. त्याला तर आपण चिटकवतो तो तर घेऊनच जावा, आणखी एक एक्स्ट्रा घेऊन जावा, जेणेकरून तिथे गेल्याच्यानंतर तुमची धावपळ होणार नाही. आणि त्याचबरोबर आतमध्ये गेलो. त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं असेल एक 8 वाजता लॅबमध्ये घेतलं, 8-8:30च्या दरम्यान. आणि लॅबमध्ये घेतल्याच्यानंतर तिथं पण त्यांनी व्हेरिफिकेशन वगैरे केलं. नंतर आपला जो अलर्ट झालेला सिस्टम आहे तो त्यांनी मला सांगितलं, तिथे जाऊन बसलो. तर सिस्टमवर बसल्याच्यानंतर आपल्याला तिथं जास्त वेळ काही हे करता येत नाही. म्हणजे जर त्यांनी एकदा एक्झाम चालू झाली ना, आपण ना की पाणी प्यायला जाऊ शकतो, ना की वॉशरूमला जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच सांगितलं की तुम्ही जाऊन या जर जायचं असेल. आणि विशेष म्हणजे की सगळीच लोक डायरेक्टली नाही का, जेवढे पण एक्झामिनिंग होते ना ते सगळेच गेले उठून. आणि त्यानंतर मग काय झालं, एक जण असा मुलगा मी बघितला, तो एक्झाम स्टार्ट होण्याच्या अगोदर तो सिस्टमच्या पाया पडला. त्यानंतर एक एक्झामिनी असा होता की त्यांनी पेन मागितला. तर त्या एक्झामिनर त्याला काय बोलतो पर्यवेक्षक असताना त्याला असं बघितलं की त्याच्या 2 किडनॅच मागितलं. तो बोलला की यू शूड हॅव युअर ओन पेन अँड वी आर नॉट प्रोव्हाइडिंग एनी पेन ऑर पेन्सिल. पण त्यातमध्ये एक लेडीज म्हणजे एक मुलगी होती, ती खूप चांगली होती. तिने लगेचच त्याला पेन दिला आणि बोलले की तो कंटिन्यू कर. आणि जर आतमध्ये गेला ना तर तुम्हाला एक रफ वर्क करण्यासाठी पेपर पण दिला जातो, जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती जे आपलं फॉर्म्युलाज वगैरे असतात त्यातून तुम्ही सॉल्व करू शकता. तर माझा किस्सा सांगतो, मी तर ते ब्लड रिलेशन वगैरे असतं ना ते केलं होतं. जसं की हा त्याचा मुलगा आहे, तो त्याची बहीण आहे. तर मी असं लिहिलं होतं की तो तिचा बाप आहे, तो तिचा मोठा भाऊ आहे, असं डायरेक्टली लिहिलं होतं. तर असा काय अनुभव होता. कॉलेज तर मस्त होतं, कॅम्पस वगैरे खूप चांगलं होतं. आणि विशेष म्हणजे कॉलेज खूप क्लीन होतं आणि सिस्टमॅटिक पूर्ण. जर तुमचा आता माझा नंबर आला होता SB पाटील आकुर्डीचं, जे की निगडीमध्ये आज सांगितलं जातं. तिथं आल्याच्यानंतर विशेष म्हणजे एक्झाम झाल्याच्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचं सिस्टम तिथंच लॉक होतं. आणि एक्झाम स्टार्ट होण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपल्याला चेकबॉक्स आय अंडरस्टँडचं करायचं असतं, जोपर्यंत तुमचा टायमिंग होत नाही. म्हणजे जसं की आता माझा 9:30ला पेपर चालू झाला, तर 9:30ला जोपर्यंत 9:30 वाजत नाही तोपर्यंत तुम्ही त्या चेकबॉक्सला क्लिक नाही करू शकत, असं होतं. आणि तिथं क्लिक केल्याच्यानंतर मग एक्झाम स्टार्ट झाली. आणि प्रश्न तर असले म्हणजे काही छोटे होते. आणि 200 मार्काची एक्झाम आणि त्याच्यात एवढे क्वेश्चन म्हणजे 200 क्वेश्चन होते आणि टायमिंग फक्त 2.5 तास. तर 2.5 तासात 200 क्वेश्चन कसे सॉल्वायचे, त्यासाठी जवळपास एवढे पॅरेग्राफ आहे ना, एवढंच होते बाबा. त्याला बघूनच भीती वाटली. म्हणजे त्याला वाचायला सुद्धा आपल्याकडे टाईम नव्हता. एवढे मोठे पॅरेग्राफ होते आणि त्यातून आन्सर लिहायचे. ते डायग्राम वगैरे नाही का, कधी नाही बघितल्यासारखे. एका मिनटात एक सॉल्व होणं पॉसिबलच नव्हतं. डायरेक्टली लिहा ते लय मोठा किस्सा होता. आता नशीब एवढं की त्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नव्हती.
ज्यावेळेस एक्झाम स्टार्ट झाली मी आपलं चाललं आहे नाही का पेपर वर्क करतो लिहितो त्याच्यावर फॉर्म्युला वगैरे कसं रिलेशन असेल काय असेल सगळं लिहितं आणि समोरचे शेजारच्या मुलांचे नाही का सिस्टम खटखट खटखट माऊची वाटून दाबते त्याला म्हणलं हे काय चालू झालं नक्की खटखट खटखट. मी म्हणलं मी एकटाच काय असं नाही का पेपर वर्क करतो लिहितो माझ्या शेजारचा तर डायरेक्ट किटकिट 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 चालू झाले आणि एक्झाम म्हणजे टायमिंग संपायच्या आधीच नाही का तर एक तास अगोदरच पेपर झाला होता. काय करत होते काय माहिती बघू आता पेपर तर झाला आहे जर तुम्ही जात असाल ना तर मी सांगितलेल्या माहितीप्रमाणे पेन वगैरे घेऊन जावा नाहीतर तिथं गेल्याच्यानंतर लॅब होईल तुमची पण. आता चहा पितोय नाहीतर आता पाटसमध्ये ना आणखी जवळपास 50-60 किलोमीटर जायचं म्हणलं ना एक तर अगोदरच झोप लागते पूर्ण हायवे मोठा. जाऊ आता चहा तर दिला मस्त चहा. गुलेश्वर मिसळ पाटसच्या तिथं समोर आल्याच्यानंतर टोल नाका आहे ना तिथून समोर आल्याच्यानंतर गुलेश्वर मिसळ चहा क्वालिटी आहे. मित्रांनो आता चहा पिऊन झाला आहे निघालो आहे आता. बघा माझ्या मागं बोलेश्वर मिसळ आहे. क्लायमेट लय भारी वाटते बरं का आणि ह्या टायमाला गाडी चालवायला पण भारी वाटेल कारण एवढं ऊन आहे ना सध्या पुणे साईडला तर. आणि काल तर पुण्यात पाऊस पण आलेला कसं काय माहिती तू बारका पाऊस आला होता. बघा तुम्हाला दाखवतो पाटसचा टोल नाका हायवे दाखवतो समोर आहे ना तिथं समोर पाटसचा टोल नाका आहे आणि हा सोलापूर हायवे. तिथं आपली गाडी लावली मस्तपैकी राव ही गाडी ॲव्हरेज चांगली देते आपली. ह्या रोडला आहे ना रात्रीचं जाताना म्हणजे एवढं ट्रॅफिक असतं ट्रॅफिक म्हणजे लाईनचे वगैरे गाड्या असतात त्याच्यामुळे जरा अवघड आहे. चला जाऊ आता बिगवनपर्यंत काय आपला स्टॉपच नाही आता. बिगवन म्हणजे कसं आपल्या एकदम जवळ येतं गावापासून 20-25 किलोमीटर असल्यामुळे काय वाटणार नाही तिथं पण इथून बिगवनपर्यंत जाणं अवघड आहे. तर जातो.